मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीमद देवी भागवत पुराणातील संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमांचे वर्णन आलेले, संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे, दुर्वा कशी अर्पण करावी, संकष्टी चतुर्थीचा म्हणजे उद्यापन कसे करावे, काय खावे काय नाही, संपूर्ण याच्यात माहिती दिलेली आहे। आणि उद्या सर्वात मोठी अंगारिका चतुर्थी योग आहे, तर अंगारिका चतुर्थी कशी करावी असे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमेंचे वर्णन ऐकूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री गणेशा करायला विसरू नका। कोणत्या मंत्राचा जप करावा आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, शमीचे पाणी कसे अर्पण करावे, भरपूर माहिती याच्यात आहे। तर आपण थोडी थोडी करून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। संकष्टी चतुर्थी व्रताचा प्रभाव। शूरसेनाने इंद्राला विचारले, इंद्रदेवा, तुम्ही हे विमान वर कसं नेणार? त्यासाठी तुम्हाला मी काय मदत करू? हे ऐकून इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यातील एक जरी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असेल आणि जर त्याच्या एका वर्षाच्या व्रताचे पुण्य, संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे पुण्य जर तो द्यायला तयार असेल तर हे विमान वर उडू शकेल। त्यावर शूरसेन इंद्राला म्हणाला, संकष्टी व्रताचे देवता कोण? या व्रताचे दान कसे करायचे ते मला सांगा। इंद्र म्हणाला, हे राजन, कृतिवर्य राजा व नारद मुनी यांच्यात या व्रत महात्म्यासंबंधीचा जो संवाद झाला तो तुला सांगतो ऐक। पूर्वी कृतवीर्य नावाचा महापराक्रमी, सदाचार संपन्न आणि धर्मपरायण असा एक राजा या पृथ्वीवर राज्य करीत होता। त्याच्या राणीचं नाव होतं सुगंधा। त्याच्याकडे खूप संपत्ती होती, सुखात लोळत होता। तो राजा एवढे असून सुद्धा पोटी पुत्र नसल्याने तो खूप दुःखी होता। शेवटी त्याने आपल्या प्रधानांकडे सर्व राज्य सोपवून दिले। त्याला न्यायाने राज्यकारभार, प्रजेचे पालन करण्यास सांगितले आणि कृतवीर्य व त्याची पत्नी दोघंही जंगलात तप करण्यासाठी निघून गेले। वनात झाडांची गळलेली पाने, हवा खाऊन ते अतिशय क्रुद्ध झाले होते। त्या दोघांची ही अवस्था बघून नारद पितृलोकात कृतवीर्य राजाच्या पित्याची भेट घेण्यास गेले। त्यांनी भेटून नारद म्हणाले, तुझा मुलगा व सून पुत्रप्राप्तीसाठी झिजून गेले आहेत। आज मरतील की उद्या मरतील अशी त्यांची अवस्था झाली आहे, पण त्यांना मुलगा झाल्यावर मात्र त्यांचा जीव वाचणार आहे। असे सांगून नारद पितृलोकातून परत जात असताना भुषंडी ऋषीची माता पिता आणि इतर परिवार नरकात अत्यंत असह्य अशा यमयातना भोगीत आहेत त्यांना असे दिसले। त्यांनी भुषंडी ऋषीकडे येऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांचा वर्तमान सांगितला। हे ऐकून भुषंडीस खूप वाईट वाटले। क्षणभर ते डोळे मिटून विचार करीत बसले होते। त्यांनी डोळे उघडले, उदक घेऊन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे एक दिवसाचे फळ देण्याचा संकल्प केला। फक्त वर्षाच्या 12 चतुर्थ्या राहता, पण एकच चतुर्थीचे पुण्याचे फल देण्याचे ठरवले। ती उदक श्री गणेशाच्या हातावर सोडले व प्रार्थना केली, हे देवा गणेशा, मी तुझे संकष्टी व्रत मोठ्या निष्ठेने केले आहे। त्याचे फळ मला आता द्यायचे असेल तर माझ्या माता पित्र्यांचा, कुंभीपाकामध्ये असलेल्या भुषंडीचा, पूर्वजांचा उद्धार करा। आपला संकल्प बोलून भुषंडीने श्री गणेशाच्या हातावर जलप्रोक्षण केले। फक्त एकाच चतुर्थीचे पुण्य दिले, मात्र भुषंडीचे सर्व पूर्वज उद्धार होऊन स्वर्गलोकी गेले आणि त्यांना नरक यातनातून बाहेर काढले। एका चतुर्थीच्या व्रताचे जर एवढे महत्त्व आहे तर संपूर्ण जर आपण चतुर्थ्या केल्या तर त्यांचे किती महत्त्व आहे। आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करू शकतात। ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा दररोज। ज्या घरामध्ये 108 वेळा ओम गजाननाय नमः, ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप केला जातो तेथे रिद्धी आणि सिद्धी राहतात। माता लक्ष्मीचे त्या घरामध्ये वास्तव्य राहते। तर एकाच संकष्टी चतुर्थी व्रताचे हे फल आहे आणि ज्याने आजन्म हे व्रत घेतले आहे त्याच्या पुण्याईने हे विमान तर सहज आकाशात उडू शकेल असे इंद्राने सांगितले। मग इंद्र पुढे म्हणाला, शूरसेना अरण्यात कृतिवर्य राजा व त्याची पत्नी कृषा होऊन मरण्याच्या वाटेला लागले आहेत। त्याची कथा पुढे अशी आहे। नारदाने कृतिवर्याच्या पित्याला त्यांची कथा सांगितली। मुलाची व सुनेची हकीकत सांगितल्यावर कृतिवर्याचा पिता ब्रह्मदेवाकडे गेला। त्याने ब्रह्मदेवाला विचारले, माझा मुलगा एवढा ईश्वर भक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही आहे? ज्यांना नरक यातनातून बाहेर काढले
त्या माता पित्याने ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगितले की माझा मुलगा एवढा ईश्वर भक्त असून त्यांना संतान प्राप्ती का नाही असे ब्रह्मदेवाला विचारले. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुझा पुत्र हा पूर्वजन्मी एक अत्यंच होता. पूर्वजन्मी मागच्या जन्मी एक अत्यंच होता. त्याचे नाव साम होते. एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाटसरूंना मारून टाकले. त्याच्याजवळील संपत्ती त्या चोरांची घेऊन घेतली. त्यांची प्रेते एका गुहेमध्ये लपून ठेवली. त्याच दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या या कृत्याने त्याला उपास घडून गेला. तो चंद्रोदयाच्या वेळी घरी आला. आपल्या मुलाला गणेशाला तो हाका मारू लागला, गणेशा गणेशा गणेशा. गणेश आला आणि मग दोघांनीही चंद्रदर्शन घेऊन भोजन केले. तेव्हा त्याला नकळतच चतुर्थीचा त्या सामला म्हणजे मागच्या जन्माचा तुझा जो मुलगा होता अत्यंत साम याला न कळतच चतुर्थीचा उपास घडून गेला. म्हणून त्याला पुण्य प्राप्त झाले आणि त्या पुण्याईने याला स्वर्गाची प्राप्ती झाली. पण ज्यावेळी त्याची पुण्याई संपली तेव्हा तो तुझा पुत्र म्हणजेच कृतिवर्य राजकुलात जन्माला आला. परंतु त्यांनी पूर्वी ब्रह्महत्या केली असल्यामुळे त्याला पुत्र संतान नाही. ज्याने ब्रह्महत्या केलेली असते, ब्राह्मणाचा वध केलेला असतो, त्याला पुत्र संतान होत नाही. त्याने जर संकष्टी व्रताचे पालन केले, त्याला जर पुत्रप्राप्ती हवी असेल, संतान प्राप्ती हवी असेल, तर त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रताचे जर पालन केले तर त्याचे पूर्वजन्माचा पापांचा नाश होईल अगोदर आणि मग त्याला परत पुण्य मिळेल आणि त्या पुण्याईने त्याला पुत्रप्राप्ती होईल. ज्यावेळी वद्य चतुर्थी म्हणजे ज्यावेळी मंगळवारी चतुर्थी येईल त्या दिवशी शुभमुहूर्त पाहून व्रतास आरंभ करावा. दंतधावन करावे, 21 वेळा स्नान करावे. गणेशाच्या मंत्राचा ओम गजाननाय नमः, श्री गणेशाय नमः, वक्रतुंडाय नमः कोणत्याही एका मंत्राचा जप करावा. मौन स्वीकारावे. कोणाची निंदा नसेल ती चुगली करावी नाही. संध्याकाळ झाली का पुनश्च अंगाला तीळ लावावा. तिळाचे उठणे करावे. अंगाला तीळ लावावा. याच्याने दुःख, दारिद्र्य आणि सर्व दोष नष्ट होतात म्हणून अंगाला तीळ लावतात. आवळ्याचा कलक लावून स्नान करावे. आवळ्याचा जो रस असतो त्याच्याने स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. 2 घटकापर्यंत एकाक्षर षडाक्षर मंत्राचा जप करावा. जप झाल्यावर मोदक, घारगे, करंज्या, तिळाचे लाडू पदार्थ श्री गणेशाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नैवेद्य अर्पण करावे. फळे अर्पण करावे. तांबूलाचा उपचार समर्पण करावे. फुले 21 दुर्वा वाहून आरती ओवाळावी. 21 दुर्वा वाहताना गजाननाच्या या 21 नावांचं श्रवण करावं. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देहली गणपती नमो नमः. दुर्वा, शमीपत्र, तीळ, तांदूळ अशा 4 वस्तू घेऊन एक गणेशाचे नामस्मरण करायचे. गणेशाला हे सर्व अर्पण करावे. याच्याने मनातल्या त्वरित इच्छा पूर्ण होतात. मागच्या जन्माचे पापांचे नाश होते आणि संतान प्राप्ती, पुत्रप्राप्ती जे हवे असेल त्याच्याने आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. मग 21 दुर्वा वाहून अशा प्रकारे आरती ओवाळावी. चंद्रदर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्यांची पूजा करावी. त्याला अर्घ्य द्यावे, अर्पण करावे. गणेशाला नैवेद्य दाखवावा. तो नैवेद्य चंद्राला अर्पण करावा. ऐपतीप्रमाणे ब्राह्मण भोजन घालावे. श्री गणेशाची कथा श्रवण करावी. गणेश पुराण श्रवण करावे. आपण उपास सोडावा. रात्री गजाननाचे भजन कीर्तन करावे. याप्रमाणे नियमाने 1 वर्षभर जो संकष्टी चतुर्थी व्रत करेल, अशा प्रकारे दर महिन्याची संकष्टी चतुर्थी जो करेल त्याला पुत्रप्राप्ती होईल, त्याला धनप्राप्ती होईल, त्याच्यावर कर्ज झाले असतील तर कर्ज दूर होईल. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या व्रत करणाऱ्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. त्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. मग श्रावणामध्ये लाडूचा नैवेद्य द्यावा. भाद्रपदमध्ये दहीचा नैवेद्य द्यावा. अश्विनात पाणी न पिता, कार्तिकेत दूध, मार्गशीत निराहार, पौष महिन्यात गोमूत्र पान करावे. माघमध्ये तीळ अर्पण करावी. फाल्गुनमध्ये तूप साखर, चैत्रमध्ये पंचगव्य, वैशाखमध्ये दुर्वाची रस, ज्येष्ठात तूप, आषाढात मध. याप्रमाणे 1 महिन्यात 1 पदार्थ सेवन केल्यास त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने मंगळवारी चतुर्थी आल्यास तिचे कोणते फल मिळते ते सांगण्यास सुरुवात केली. हे सर्व सांगितल्यावर त्यांच्या पितरांना सांगितल्यानंतर परत ब्रह्मदेवाने काय सांगितले
मंगळवारी जी चतुर्थी आल्यास तिचे कोणते फळ प्राप्त होते, कोणते पुण्य मिळते आपल्या मुलांना, आपल्या मुलांच्या कोणत्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. तर आता मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचे महात्म्य ऐका. अंगारिका चतुर्थीचे महात्म्य. मग ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी अवंती नगरामध्ये भारद्वाज नावाचा एक राजा होऊन गेला होता. नावाचा महान तपस्वी राहत होता. तो अग्निहोत्रीचे पालन करायचा, विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवीत असे. एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नाना करता गेला. शिप्रेत जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सराला पाहून तो कामातुर झाला. त्याचे वीर्य खलन झाले. ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले. त्यापासून जास्वंदाच्या फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला. तो हळूहळू वाढू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले की मी तर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा काय. तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचा सर्व जन्म वृत्तांत सांगितला. त्याने तिला आपल्या पित्याकडे घेऊन आणण्यास सांगितले. पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजाकडे आली. पृथ्वी जवळचा मुलगा आपलाच आहे हे त्याने ओळखले. त्याला जवळ घेतले, मिठी मारली, त्याचा स्वीकार केला. थोड्या दिवसात त्याची मुंज करून वेद अध्ययन करायला सुरुवात केली. श्री गणेशाच्या मंत्राचा उपदेश केला, अनुष्ठान करण्याची आज्ञा दिली. पित्याच्या आज्ञाप्रमाणे त्या पृथ्वीप्रमाणे नर्मदेच्या तटावर जाऊन 1000 वर्ष श्री गणेशाची तपश्चर्या केली. त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला म्हणाले, वर माग. त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे. माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध राहावे. तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झालात तो माघ शुद्ध चतुर्थीचे सर्वांचे कल्याण करणारी आहे आणि असा मला वर द्या. त्यावर श्री गणेश म्हणाले, तुला देवासमेत अमृतपान करण्यास मिळेल. तू मंगल अशा नावाने प्रसिद्ध होशील. तुझा रंग अग्नीसारखा लाल आहे म्हणून तुला अंगारक असे नाव प्राप्त होईल. तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला म्हणून तुला भौम असे सुद्धा म्हणतील. असे म्हणून श्री गणेश अंतर्धान झाले. नंतर त्यांनी पृथ्वीस्थित मंगलाने तेथे दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले. त्या ठिकाणाच्या गणेशाचे मंगलमूर्ती नाव ठेवले. गणेशाच्या वरामुळे मंगल गजानन चरणी लीन झाला. सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्म्य थोर आहे. भौमाचे नाव अंगारिका आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. पारनेरच्या पश्चिमेस या चिंतामणी गणेशाचे चिंतामणी क्षेत्र आहे म्हणून ब्रह्मदेवास म्हणाले, मी कैलासावर भगवान शंकराला भेटायला गेलो. त्यावेळी तेथे नारदही आले. त्यांनी शंकराला एक फळ अर्पण केले. ते फळ आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही शंकरसूत कार्तिकी व गणेश भगवान भांडू लागले. शंकरांना प्रश्न पडला, नक्की फळ कोणाला द्यावे. त्यावेळी त्यांनी मलाच विचारले. मी ते कार्तिकेला द्यावे असे सांगितले म्हणून शंकराने ते फळ कार्तिकेस दिले. परंतु झाले काय की गणेश माझ्यावर रागावले. मी पुन्हा माझ्या निवासस्थानी निघून गेल्यावर सृष्टी निर्मात्याचे कार्य करत असताना गणेश उग्र रूप धारण करून आला. मला घाबरू लागला. मी घाबरलो आहे असे वाटल्यावर चंद्राला मोठी गंमत वाटली. गणपतीला वाटले आपल्या ओबाड दोबाड रूपाला पाहून चंद्र हसला. गणेशाला हे पाहून राग आला. त्याने गणपतीला शाप दिला, तू माझ्या रूपाला हसलास, कुष्ठेने हसलास म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही. जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांना महापातक लागेल. असा श्राप देऊन श्री गणेश निघून गेल्यावर चंद्राचे पूर्वीचे शांत शीतल स्वरूप नाहीसे होऊन त्याला मलिन स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे चंद्र लाजेने लपून बसला. गणेशाच्या शापामुळे हे सर्व झालेले आहे हे सर्व देवांना समजले. त्यांना खूप वाईट वाटले. मग सर्वजण मिळून श्री गणेशाकडे गेले आणि चंद्राला दिलेला शाप मागे घ्यावा म्हणून विनवू लागले. तेव्हा श्री गणेशाला त्याची कीव येऊन त्याने चंद्राला शाप दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येईल. हा शाप ऐकल्यावर सर्व देवांना खूप आनंद झाला. सर्वांनी श्री गणेशाची प्रार्थना केली व आपापल्या ठिकाणी निघून गेले. नंतर त्यांनी चंद्राला बोलावून त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला, करून तप करण्यास सांगितले. चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर आला व तेथे एक उत्तम स्थान पाहून तप करू लागला. एकाक्षर मंत्राचा जप करता करता 12 वर्ष निघून गेली आणि प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला पूर्वीचं सुस्वरूप प्राप्त होईल. वद्य चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मात्र जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याला माझा शाप बांधेल. चंद्रा, तुझी एक कोर मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो. आजपासून शुद्ध द्वितीयेला लोक तुझं प्रेमाने दर्शन करतील. म्हणून भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी कोणीही गणपतीचे चंद्राचे दर्शन घेत नाही. भाद्रपद चतुर्थी म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती साक्षात बसतात. मातीची मूर्ती आपण ज्या दिवशी स्थापना करतो, भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीचे दिवस येतात, त्यावेळेस आपल्याला चंद्राचे दर्शन घ्यायचे
घ्यायचे नाही आहे. त्या दिवशी जर कोणी चंद्राचे दर्शन घेतं तर त्याच्यावर चोरीचा आळ येतो. संकट मोठे वर्षातून केव्हाही येते, म्हणून त्या दिवशी चंद्रदर्शन करणे निषिद्ध आहे असे स्वतः सांगितले गणेशाने. मग गणेशाला आशीर्वाद देऊन चंद्राचा मलिनपणा नाहीसा झाला. तो पूर्वीसारखा छान दिसू लागला. चंद्राने गंगेच्या पश्चिम भागात गणेशाची मूर्तीची स्थापना गणेशाची मूर्ती स्थापना केली व त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्रकला असल्यामुळे तिला भालचंद्र असे गणपतीला नाव प्राप्त झाले. त्या स्थानाला सिद्धिक्षेत्र असे विनायक नाव पडले. तर अष्टविनायक मधले एक सिद्धिक्षेत्र विनायक असे नाव या गणपती बाप्पाच्या या सिद्धिक्षेत्र असे या स्थानाला नाव प्राप्त झाले. मग गणेशाला दुर्वा का आवडतात? एकदा कृतिवर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगा असे कृतिवर्याने विचारले. असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेव म्हणाले, दक्षिणामध्ये जाम नावाचे एक शहर होते. त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता. तो अतिशय गुणी व श्रीमंत होता. त्याचे नाव सुलभ. त्याच्या पत्नीचे नाव होते सुभद्रा. ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती. तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते. एके दिवशी त्याच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेला दरिद्री ब्राह्मण भिक्षा मागायला आला. मधुसूदन त्याचे नाव. त्या ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्याला बघून हसत आहे, म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला, तू बैल होशील आणि लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील. ब्राह्मणाची ती शापवाणी ऐकून समुद्रा फार दुःखी झाली. आपल्या पतीचा काहीच गुन्हा नसताना त्याला शाप दिला, म्हणून चिडून समुद्राने त्या अतिथी ब्राह्मणाला शाप दिला. मूर्ख माणसा, तू माझ्या पतीला काहीही अपराध नसताना शाप दिलास. मीही तुला शाप देते की तू सर्व प्राण्यांमध्ये मूर्ख असा गाढव होशील. हा समुद्रेचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संतप्त झाला. एका स्त्रीने ब्राह्मणास शाप द्यावा याचे वैषम्य वाटून त्याने समुद्रेला शाप दिला. तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिला, म्हणून तू दारिद्र्य अशी अमंगल अशी चांडाळीण होशील. बरेच दिवस गेले. शापामुळे सुलभ बैल झाला. नर मधुसूदन गाढव व समुद्रेस चांडाळ योनी प्राप्त झाली. पावसाळ्यात एके दिवशी ती चांडाळीण फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणेशाच्या मंदिराजवळ आली. त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्याने मंदिरात मोठा उत्सव झाला. चांडाळीने एका निवाऱ्याची जागा मंदिराजवळ शोधली व त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडे व गवत गोळा केले. लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला. तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडून गेला आणि गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला. फूक मारता मारता दुर्वेचा एक अंकुर गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला. तितक्यात त्या ठिकाणी तो शापित गाढव बैल पण तेथे आला. दोघंही तेथे आली. त्यांनी गोळा केलेली हरडी दुर्वा खायला सुरुवात केली. ती कोणी खायची यात वादविवाद सुरू झाला. दोघंही एकमेकास लाता मारू लागले. बैल गाढवाला शिंगे मारू लागला तर गाढव लाता मारू लागला. असा दोघांचा धिंगाणा चालत असताना त्याच्या तोंडातील हरडीची दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकीत जाऊन पडली. त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला. रात्र झाल्यावर देवळात सामसूम झाली. हाडाणीला भूक लागली. काहीतरी खायला मिळेल या आशेने कोणासही न कळता ती देवळात आली आणि भक्तांनी देवाला समर्पित केलेले खाद्यपदार्थ खाऊ लागले. तिच्या पाठोपाठ ते गाढव बैलही मंदिरात आले. पूजा भक्षण करू लागले. त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले. त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले. ते तिघही मंदिराच्या बाहेर वेदनेने विवळत पडले होते. तशा अवस्थेत त्यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. श्री गणेशाची मूर्ती अपवित्र प्राण्यामुळे विटाळली, म्हणून त्यांनी सर्व लोकांनी पहिल्या पूजेचे विसर्जन करून दुसरी पूजा केली. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या तिघांना पाहून गणेशाला त्यांची खूप दया आली. त्यामुळे आपणास दोनदा पूजा मिळाली. यांच्यामुळे हे लक्षात घेऊन तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात निर्णय केला. गणेशाने त्याला विमानातून गणेशलोकी नेण्याची गणेशदूतांना आज्ञा केली. तेव्हा ते गणेशदूत त्या तिघांना घेऊन विमानात नेत आहेत. हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांनी त्या तिघांना गणेशलोकी नेण्याचे कारण काय असा प्रश्न दूतांना केला. तेव्हा ते म्हणाले, या तिघांनी कोणते पुण्याचे काम केले होते ते आम्हाला सांगा, म्हणजे ते पुण्याचे काम आम्ही पण करू आणि आम्ही बी गणेश लोकामध्ये जाऊ. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला गणेश लोकाची प्राप्ती होईल. त्यांना कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. सर्व संकटांचा नाश होईल. सर्व विघ्नांचा नाश होईल असे सांगितले आणि गणेशाला संतुष्ट करून आम्ही मोक्ष सुद्धा प्राप्त करू असे त्यांनी विचारले. मग गणेशाचे दूत त्यांना म्हणाले, एकदा नारद इंद्राला भेटावयास स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्म्य काय आहे असे इंद्राने त्यांना विचारले. तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले. पूर्वी कौंडिन्य नावाचा एक ऋषी स्थावर नगराजवळ राहत होता. त्याच्या आश्रमात शेजारी मोठे सरोवर होते. त्या सरोवराकाठी कौंडिन्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागले. तेव्हा त्यांची पत्नी आश्रया म्हणाली, श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो? त्यावर कौंडिन्य ऋषी दुर्वाचे
महात्मे सांगू लागले. फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या यमलोकामध्ये साजरा केला होता. त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नृत्य करीत होती. तिचे नृत्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला. तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षस पुत्र उत्पन्न झाला. तो आपल्या डोळ्यातील अग्नीने धरती जाळू लागला. यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान श्री विष्णूकडे गेले. श्री विष्णूंची स्तुती करू लागले. त्यावेळी विष्णूंनी त्या राक्षसाचा वध करण्यासाठी श्री गणेशाच्या हातून होईल असं सांगितलं. त्यावेळेस श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले. मग विष्णूसह सर्वजण जीव सर्व देवलोक गणेशाकडे आले. त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा गणेशाने बालक रूप धारण केले. तेव्हा ते म्हणाले, अनलासुराला कसं मारायचं ते मी तुला सांगतो. तेवढ्यात अनलासूर 10 दिशा जाळतच तेथे आले. तेव्हा त्या सगळ्यांची तेथून धांदल झाली, पलायन झाली. कोणी कुठे पळू लागलं तर कोणी कुठं पळू लागलं. बाल गणेश मात्र हास्यवदनाने तेथेच उभे राहिले. अनलासुराकडे पाहत न भीता तेथेच थांबले. सर्व देव सर्व भीतीने पळून गेले. कौंडिन्य ऋषी पुढे सांगू लागले, दुर्वा गणेशाला का प्रिय आहे. जेव्हा अनलासूर गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला. पृथ्वी डळमळू लागली. तेव्हा बाल गणेशाने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे, थंड काहीतरी लावायला पाहिजे गणपतीच्या अंगाला. तर सर्व देव धावले. त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची संपूर्ण आग शांत होण्यासाठी त्यांच्या मस्तकावर चंद्र स्थापन केला. तरी पण आग कमी होईना म्हणून त्यांना चंद्र अर्पण केला. म्हणून त्यांना भालचंद्र असे नाव गणेशाला पडले. ब्रह्मदेवाने गणेशाला रिद्धी सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या 2 मानसकन्या ब्रह्मदेवाने अर्पण केल्या. पंख्याने ते हवा घालू लागल्या. विष्णूने आपल्या हातातील कमळ गणेशाला अर्पण केले. म्हणून गणेशाला पद्यपाणी असे नाव पडले. वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरीही त्याचा दाह शांत झाला नाही. हे पाहून शंकराने सहस्रमस्तक असलेला नाग गणेशाला अर्पण केला. म्हणून त्याला व्यालब्धर असे नाव प्राप्त झाले. शेवटी 88 सहस्र मुनींनी 21 दुर्वाची एक जोड करून गणेशाला वाहिले. तेव्हा कुठे गणेशाचा देह शांत झाला. गणेश म्हणाला, अनेक उपाय करून माझा देह शांत झाला नाही, परंतु तो देह माझा दुर्वांनी शांत केला. म्हणून आजपासून मला दुर्वा अत्यंत प्रिय राहतील. जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल, एक दुर्वा अर्पण केल्या म्हणजे त्याला एक यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. एवढे बालरूप गणेश गुप्त झाले. तेव्हापासून अनलासुराचा प्रशमन केला. म्हणून गणेशाला कालनल प्रशमन असे सुद्धा नाव प्राप्त झाले. त्या ठिकाणी सुंदर देवालय बांधून तेथे श्री गणेशाची मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून त्याला विघ्नहर असे नाव प्राप्त झाले. ज्या घरामध्ये ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला जातो त्या घरामध्ये कधीही विघ्न येत नाही, कधीही संकट येत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आता 2 अष्टविनायक झाले. पहिले आपण सर्वसिद्धी अष्टविनायक ऐकले, आता विघ्नहर अष्टविनायक ऐकले. तर आता जनकाचा गर्व कसा हरण केला याच्यावर बोलूया. मग कौंडिन्य म्हणाले, एके दिवशी नारद मुनी श्री गणेशाच्या दर्शनाला गेले. ते म्हणाले, देवा मी एक पाहिलं, आश्चर्य सांगतो. जनक हा मिथिला नगरीचा राजा आहे. तो खूप पराक्रमी दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. या याचकांना हवे तेवढे तो दान जनक पूर्ण करतो, दान देतो. परंतु त्याच्या जवळचे द्रव्य संपत का नाही याचे कारण समजून घेण्यासाठी मी खास त्यांच्याकडे गेलो. त्याला विचारले, जनका तुझी प्रत्येक इच्छा श्री गणेश पूर्ण करीत असणार असं मला तरी वाटतं. मग तेव्हा ते गर्वातिशयाने म्हणाले, नारदा मी त्रैलोक्याचा स्वामी आहे. ब्रह्मस्वरूप मीच असून जगाचा करता, कारण करता, कर्म सर्व काही मीच आहे. त्यावर मी म्हणालो, ऐक जनका, ईश्वर या जगाचा करता आहे. त्याशिवाय या त्रिभुवनामध्ये अन्य कुणीही श्रेष्ठ नाही. तुझा हा गर्व लवकरच उतरेल. असे जनकाला बोलून, हे गणेशा मी लगेचच तुझ्याकडे आलो आणि आता त्या जनकाचे गर्वहरण कसे करायचे ते पहा. एवढे बोलून नारद विष्णू लोकी निघून गेले. आणि मग गणेशाला अमंगल अशा ब्राह्मणाच्या रूपात जनकाची परीक्षा घ्यायची होती. पाहण्यासाठी मिथिला नगरीमध्ये आले. तेव्हा जनकास कोणीतरी देवच आपली परीक्षा पाहण्यासाठी आले आहे असे शंका आली. इतक्यात तो ब्राह्मण म्हणाला, राजा तुझ्या दानशूरपणाची कीर्ती मी खूप ऐकली आहे. तुझ्याकडे पोटभर अन्नासाठी आलो आहे. ते देशील का तू मला पोटभर अन्न. असे त्या ब्राह्मणाने राजा जनकला सांगितले. तुला शतयज्ञ केल्याचे पुण्य लाभेल. तू जर मला पोटभर अन्न दिले तर तुला शतयज्ञ केल्याचे पुण्य लाभेल. राजाने त्या ब्राह्मणाला पाकशाळेत नेऊन जेवायला बसवले. 10,000 माणसांचा स्वयंपाक एकट्या त्या ब्राह्मणाने
थोडा सुद्धा विलंब न करता लावता संपवला. तेव्हा तेथील आचारी म्हणाले, हे राजा, हा ब्राह्मण नव्हे, कोणीतरी राक्षस दिसतोय. नंतर आचार्याने जनक राजाच्या कोठीतील सगळे धान्याचा स्वयंपाक केला. तोही सर्व ब्राह्मणाने खाऊन टाकला. प्रजेकडून धान्य आणून रांधून दिले, तरीही त्या ब्राह्मणाची भूक भांगेना. हे बघून जनक राजाने मान खाली घातली. त्याचा गर्व कुठच्या कुठे पळून गेला. शेवटी त्या नगरीत एकही धान्याचा कण शिल्लक राहिला नाही. हे पाहून गणेश आपले परमभक्त विरोचन आणि त्रिशरा या दाम्पत्याकडे अमंगल ब्राह्मण रूपामध्ये गेले. अतिथीरूपी गणेश त्या उभयतांना म्हणाला, तुमचा राजा एवढा श्रीमंत, पण त्याला माझी साधी भूक भागवता आली नाही. आता मला थोडे तरी खायला दिले तरी माझी भूक शांत होईल. भक्तीविना कोणी मला त्रिभुवन बी दिले तरी मला कमीच पडते. हे ऐकून ते उभयता म्हणाले, आम्ही सकाळी गणेश पूजेसाठी दुर्वा आणल्या होत्या. त्यातील एक दुर्वा शिल्लक आहे. तीच आम्ही तुम्हाला भक्तिभावाने अर्पण करतो. तिचा तुम्ही स्वीकार करा. गणेशाने तो दुर्वाकार मोठ्या आनंदाने खाल्ला. त्यांची भूक लगेच शांत झाली. तात्काळ गणेशाने आपले खरे स्वरूप प्रकट केले. तो म्हणाला, मी तुमच्यावर खूप प्रसन्न झाला आहे. तुम्ही हवा तो वर मागून घ्या. तेव्हा ते उभयता म्हणाले, गणेशा, आम्हाला जन्मोजन्मी तुझे विस्मरण कधीही होऊ नये हा आशीर्वाद दे. हर जन्मामध्ये, कोणत्याही जन्मामध्ये आम्ही गणपतीची सेवा करू, गणपतीची आराधना करू, जय श्री गणेशा म्हणू, गणेशाचं नाव आमच्या तोंडामध्ये राहावं, असे तू आम्हाला हर जन्मोजन्मीमध्ये आम्ही तुला कधीही न विसरो असा आशीर्वाद दे. यावर तथास्तु म्हणून गणेश गुप्त झाले. कौंडिन्य आपल्या पत्नीला म्हणाला, असे हे दुर्वाचे महात्म्य होते. तुला जर बघायचे असेल तर इंद्राकडे जा आणि एक दुर्वा घेऊन जा आणि तिच्या वजना इतके सोने मागितले आहे असे सांग. पत्नीने तसेच म्हटल्यावर आश्रया एक दुर्वाकार घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे तिने दुर्वाच्या वजना एवढे सोने मागितले. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, तू माझ्या दूताबरोबर कुबेराकडे जा, तो तुला दुर्वेच्या वजना एवढे सोने देईल. त्याप्रमाणे आश्रया इंद्राच्या कुबेराकडे गेली. कुबेराने दुर्वाकार पाहिला. त्याने एका तराजूमध्ये तो दुर्वाकार ठेवला व दुसऱ्या पारड्यात सोने ठेवले, तरीही दुर्वाचे वजन जास्तच भरले. नंतर आणखी सोने आणून तराजूत टाकले, तरीही त्याचे वजन दुर्वाकार इतके झाले नाही. तो सारखा सुवर्ण घालीत होता. अखेर सर्व सोने संपले. तेव्हा कुबेराने आपल्या पत्नीलाच त्या पारड्यात बसवले, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी स्वतः कुबेर पारड्यात बसले, तरीही दुर्वाकाराचे पारडे जागेवरच होते. अखेर इंद्राला बोलवले. कुबेराने त्याला ऐरावतीसह बसवले. नंतर विष्णू शंकर हेही बसले, तरी पारडे जडच होते. हा चमत्कार पाहून सर्व थक्क झाले. तेव्हा सर्व देव आश्रयाला घेऊन तिच्या पतीकडे म्हणजेच कौंडिन्य ऋषीपाशी आले आणि म्हणाले, भक्तिपूर्वक वाहिलेल्या एका दुर्वाचे किती महत्त्व आहे आज आम्हाला कळले. नंतर सर्व देवांनी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली. गणेशाचे दूत भक्तांना सांगतात, चंडालीने आणलेल्या दुर्वा गणेशाच्या भक्तांवर पडल्या व त्या पुण्याईने सुलभ, समुद्रा, मधुसूदन या तिघांना गणेश प्रसन्न झाला. सर्वांनी दुर्वाचे महत्त्व सांगितले आणि त्याचा उद्धार करा. तेव्हा तेथील भक्तांची पटापट स्नान करून श्री गणेशाची दुर्वा वाहून पूजा केली. श्री गणेश त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी सर्वांचा उद्धार केला. आता संकष्टी चतुर्थीची पोथीचे महत्त्व. कृतवीर्याच्या वडिलांनी ब्रह्मदेवांना विचारले, संकष्टी चतुर्थीचे आणि दुर्वाचे महात्म्य ऐकून मला तर खूप आनंद झाला आणि त्या योगे माझ्या पुत्राला संतती कशी होईल. तेव्हा ब्रह्मदेव त्या म्हणाले की तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग. त्याप्रमाणे कृतवर्य ज्या अरण्यात राहत होता त्या ठिकाणी कृतवर्याचा पिता त्याच्या स्वप्नात आला. त्याने त्या संकष्टी चतुर्थीचे महात्म्य व्रत सांगितले. स्वप्नातील दृष्टांत पाहून कृतवर्य जागा झाला. बघतो तर काय, त्याच्या शेजारी एक पोथी पडलेली दिसली. त्याने आपली तपश्चर्या संपवली. ती पोथी घेऊन आपल्या राजधानीत आला. एक मोठी सभा भरवली. विद्वान पंडितांना त्याने ती पोथी दाखवली. तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्यात संकष्टी चतुर्थी व अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्म्य लिहिलेले होते. तेव्हा सांगितले की राजाला चतुर्थी व्रत करण्याची इच्छा झाली. त्याने आपले पुरोहित अत्रि ऋषी यांना बोलवून त्याच्याकडून शुभ मुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे ते सांगितले. शूरसेन इंद्राला म्हणाला, ब्रह्मदेवापासून कृतवीर्याला समजले की संकष्टी व्रत कसे करावे ते मला सविस्तर सांगा. त्यावर इंद्र म्हणाला, एक शुभ दिवस पाहून आवळा तीळ याचा कलक अंगाला लावायचा, स्नान करावे, गजानन या मंत्राचा व्रताचा संकल्प करावा, सर्व दिवसभर उपवास करावा. रात्री चंद्रदर्शन झाल्यावरच रुपयाचा किंवा तांब्याचा कलश एका आसनावर मांडावा. त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननाची सुवर्ण प्रतिमा मांडावी. प्रतिमेची षोडोपचार पूजा करावी. गणेशाला दुर्वा वाहताना 21 नावाचं स्मरण करायचं. जे तुम्हाला मी जे 21 नावं
सांगितले त्या 21 नावाचं स्मरण करायचं. याप्रमाणे एक एक दुर्वा श्री गणेशाला भक्तिभावाने अर्पण कराव्या. 4 महिने असे व्रत करावे. यानंतर यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन द्यावे, त्यांना दक्षिणा द्यावी. व्यासांनी मग सांगितले की संकष्टी व्रताचे फलाचे महात्म्य काय आहे. मग व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, ब्रह्मदेवा, या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले ते मला सांगणार का? हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, कार्तिक भगवानच्या प्राप्तीसाठी सुद्धा स्वतः पार्वतीने या व्रतात केले होते. समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने नलराजाचा शोध लागेना म्हणून दैमंतीने हे व्रत केले होते. प्रद्युम्नाने हे व्रत केले होते. चित्रलेखाने केले होते. रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखी चित्रलेखा हिने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले. बऱ्याच जणांनी हे व्रत केले तर त्यांना हे संकष्टी चतुर्थीचे व्रत जो करतो त्यांना सर्व संकटापासून श्री गणेश बाहेर काढतो आणि त्यांच्यावर कधीही संकट येऊ देत नाही. संकष्टीचं व्रत करायला जर सुरुवात केली तेवढ्यात प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध उषेशी विवाह केला. तर असे बरेच काही जणांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने संकटाचे निवारणच होते असे सांगितले. मग कृतवीर्याने ब्रह्मदेवास विचारले, संकष्टी चतुर्थीचे व्रताचे उद्यापन आता कसे करावे व केव्हा करावे? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले की हे व्रत पूर्ण होण्यासाठी पहिल्या 5व्या किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावे. षोडशोपचारे गणपतीची पूजा करून चंद्राला आधी नैवेद्य दाखवावा, नंतर गणेशाला नैवेद्य दाखवावा, पूजा संपवावी, 21 ब्राह्मण होमाला बसवावे आणि गणात्वा या मंत्राने 10,000 आहुतीने होम करावा. नंतर 1000, 500 किंवा 108 दुर्वाचा होम करावा. बलिदानानंतर पूर्ण आहुती द्यावी. ब्राह्मणाची श्री गणेशाची प्रार्थना करून ज्या चुका झाल्या त्यांची क्षमा मागावी. अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी ही कथा ऐकतो त्याला सुद्धा अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. सारी कथा सांगून मग इंद्र शूरसेन राजाला म्हणाला, अशा रीतीने कृतिवर्याने हे व्रत केले. त्यावेळी त्यांनी कीर्तन गायनासह उत्सव केला. गोर गरिबांना अन्नदान केले. पुढे श्री गणेश कृपेने कृतवर्याला पुत्र प्राप्ती झाली. तो पुत्र मोठा झाल्यावर त्याला राज्याभिषेक करून कृतवर्य वनामध्ये निघून गेला. त्या ठिकाणी गणेशाची कठोर तपस्या केली, त्यामुळे त्याचा उद्धार झाला. मग शूरसेन इंद्राला म्हणाला, गणेशाच्या वरकृपेने कृतवर्याला नशीबवान सुंदर मुलगा झाला. त्याचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्यावर इंद्र म्हणाला, हे शूरसेन राजा, तो मुलगा अतिशय सुंदर होता, परंतु त्या मुलाला हातपाय नव्हते. ते पाहून राणी शोकाकुल झाली. पुत्र जन्माचा याचा आनंद सोहळा करण्याऐवजी राजा राणीसह सर्व प्रजा दुःखात बुडाली. ते बघून त्याचा प्रधान म्हणाला, महाराज कधी विधी लिखित टळत नाही, त्याच्यासाठी उगीच दुःख करून चालणार नाही. श्री गणेश कृपेने सगळं ठीक होईल, त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण तुमचा मुलगा हा गणेशाच्या वरदानामुळे झालेला आहे. हे ऐकून राजा सावरला. त्याने आपल्या पत्नीसह समजावून सांगितले. नंतर सर्व ब्राह्मणांना बोलावून गणेशाची पूजा केली. पूर्ण नगरीत साखर वाटली. 12 दिवसांनी त्यांचे बारसे केले. त्याचे नाव त्यांनी कार्तवीर्य असे ठेवले. कार्तवीर्य हळूहळू वाढत होता. तो 12 वर्षाचा झाला. एक दिवस फिरत फिरत भगवान दत्तात्रय कीर्तिवर्य राजाच्या दरबारात आला. राजाने त्याची भक्तिभावाने पूजा केली. तेव्हा दत्तात्रय राजास म्हणाला, हे राजन, तुझ्या पुत्राला मला पाहायचे आहे. त्यावर कृतवर्याने आपल्या मुलाला आणून दत्तात्रयाच्या पायावर ठेवले. तो मुलगा बघून दत्तात्रयांना क्षणभर डोळे मिटले. दत्तात्रयांनी त्या मुलाला बघून क्षणभर डोळे मिटले. नाने त्यांना मुलाचे पूर्वकर्म समजले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजन, तू संकष्टी चतुर्थी व्रताचे जागरण करीत होतास, त्यावेळी तुला एक जांभई आली. तू आचमन करायचं विसरला, त्यामुळे तुझ्या पुत्राची अशी अवस्था झाली आहे. मी तुला आता जो मंत्र सांगतो त्याच्याने तुझे कल्याण होईल. असे म्हणून दत्तात्रयांनी एकाक्षर मंत्राचे महत्त्व सांगितले. ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा तू जप कर असे सांगितले. या मंत्राचे भक्तिपूर्वक अनुष्ठान कर सांगितले. 12 वर्षांनी तुझ्या मुलाला श्री गणेश प्रसन्न होईल. त्याच्या कृपेने याला आपले सारखे हातपाय येतील. एवढे सांगून दत्तात्रय अंतर्धान पावले. हे ऐकून कार्तवीर्य आपल्या वडिलांना म्हणाला, पिताजी, मी तपश्चर्या करण्यात जंगलात जातो. तेथे मला पाठवण्याची तेवढी व्यवस्था तुम्ही करा. त्याप्रमाणे राजाने त्याला जंगलात एक पूर्ण कुटी बांधून दिली. त्यात तो राजपुत्र भक्तीने गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या करू लागले. इंद्र शूरसेनाला
कार्तवीर्याची कथा पुढे सांगू लागले. कार्तवीर्याने 12 वर्षापर्यंत कठोर तप केले. काही न खाता पिता केवळ वायू भक्षण केला. त्यामुळे श्री गणेश त्याला प्रसन्न झाला. त्याच्या समोर प्रकट होऊन म्हणाला, कार्तवीर्य, मी तुला प्रसन्न झालाय. तुला काय हवे असेल ते मागून घे. कार्तवीर्य म्हणाला, देवा, मला फक्त तुझी भक्ती करायची आहे. केवळ माझ्या आई वडिलांना आनंद व्हावा म्हणून मला सर्व अंग सुंदर कर. कार्तवीर्याचे बोलणे ऐकून गणपतीने सूक्ष्म रूपाने त्याला दिव्य रूप, सहस्रबाहू पाय दिले. पाय आलेले पाहून त्याच्यावर उभा राहून कार्तवीर्य आनंदाने ओरडू लागला. कार्तवीर्याला पाहून त्रिभुवन थरथर कापू लागले. देवांना त्यांची भीती वाटू लागली. त्याने जर आपल्यावर एकाच वेळी 500 बाण सोडले तर आपले काही खरे नाही. गजाननाने त्याला इतरही अनेक वर दिले. हातामुळे त्याला सहस्र अर्जुन नाव पडले. सहस्र अर्जुनाने तेथे प्रवाळाची मूर्ती, एक सुंदर मंदिर बांधले. त्या गणेशाला प्रवाळ गणपती असे नाव दिले आणि नंतर शेषाने पृथ्वीचा भार घेण्यास आपले सामर्थ्य यावे म्हणून प्रवाळ गणपती समोर अनुष्ठान केले. त्यावरून त्या गणपतीस धरणीधर असे नाव प्राप्त झाले. श्री गणेशाकडून वर मिळाल्यामुळे सहस्रार्जुन आपल्या वडिलांकडे आला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला. त्याचे दिव्य शरीर खूप सुंदर होते. या सहस्रार्जुनाच्या कृपेने रावणाला सर्वेकता प्राप्त झाली. असे हे संकष्टी चतुर्थीचे महात्म्याचे फळ होते, तर मी ते तुम्हाला सांगितले. तरी या व्रताचे पुण्य कोणी मला जर देईल तर हे माझे विमान वर आकाशात उडून जाईल. यावर शूरसेन, हे देवा, आपला आशीर्वाद असावा, असे हे व्रत मी करेन. मग नंतर शूरसेनाने सांगितले की संकष्टी व्रताचे फळ काय, संकष्टी चतुर्थीचा महिमा काय. तर असे हे 2 प्रश्न केले. तरी पण शूरसेनाने आणखी कोणी संकष्टी व्रत करत आहे का हे पाहण्यासाठी आपले दूत पाठवले. त्या दूताला एका विमानात एक चांडाळीन देवदूत स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी आलेली दिसली. तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन देवदूतांना विचारले, ही तर जातीने हीन आहे. हिने आजपर्यंत कोणतेही पुण्यकर्म केले नाही असताना हिला स्वर्गात नेण्यासाठी विमान का आले आहे. त्यावर देवदूत म्हणाले, मी पूर्वजन्मीची कोणतेही पुण्य नसले तरीही अगोदर एका जन्मामध्ये श्रीमान क्षत्रियाची लावण्य कन्या होती. हिचे नाव सुंदरी होते. तिच्या विवाहापूर्वी ती अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवले होते. तिच्या वडिलांनी तिला घराच्या बाहेर हाकलून दिले. तरी सुद्धा तिचे एका नंतर मग एक चित्र नावाच्या एका तरुणाशी तिचा विवाह तिच्या वडिलांनी लावून दिला. नंतर अनेक पुरुषांबरोबर तरी पण तिला संबंध करण्याची सवय होतीच. ती झाल्याने ती लग्नानंतर सुद्धा इतर पुरुषांशी रतिकर्म करू लागली. एक दिवस ती अशीच कुकर्म करायला जात असताना तिच्या पतीने तिला पाहिले. त्याला खूप राग आला. त्याने तिला जाण्यास मनाई केली, परंतु तिने कुठलाही विचार न करता आपल्या पतीच्या अंगावर खंजीर फेकला आणि ती तिच्या कामतृप्तीसाठी निघून गेली. सुदैवाने त्याला तो खंजीर लागला नाही. चित्र आपल्या सासऱ्यांकडे गेला. त्याने सर्व हकीकत सासऱ्याला सांगितली. त्यालाही आपल्या मुलीचा राग आला. ती जेव्हा वाईट कर्म करून येत होती त्यावेळी त्याने आपल्या सेवकांकडून तिचा शिरछेद करवला. म्हणून त्या सुंदरीला या जन्मी चांडाळणीचा जन्म प्राप्त झाला आहे आणि तिच्या शरीरावर अनेक महाव्याधी उत्पन्न झाला आहे. आताही ती दिवसभर मद्य पिऊन झोपली होती. चंद्रोदयाच्या वेळी ती जागी झाली आणि एका संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्याच्या भक्ताकडे गेली. काय, ती कोणाकडे गेली? एका संकष्टी चतुर्थी जे भक्त करत आहे त्या भक्तांकडे गेली. त्याच्याकडून जेवण मागितले. त्याने तिला चतुर्थीचाच प्रसाद दिला. संकष्टी चतुर्थीचा प्रसाद त्या चांडाळीला दिला. तो खाताना तिच्या तोंडातून श्री गणेशाचे नाव निघाले. प्रत्यक्ष गणपतीने तिच्यासाठी हे विमान पाठवले आहे. तिने संकष्टी व्रताच्या चतुर्थीचा प्रसाद खाल्लेला होता. संकष्टी चतुर्थीचा तिने व्रताचे जे भक्ताने व्रत केले होते त्याचा प्रसाद त्याला दिलेला होता आणि तिच्या तोंडातून श्री गणेशाय नमः असे नाव निघाले. म्हणून तिला विमान घ्यायला गणेशाचे दूत आले त्या चांडाळीला घेऊन जाण्यासाठी. यावर दूत म्हणाले, आम्हाला श्री गणेशाने कोणतीही आज्ञा केली नाही. एवढे बोलून त्यांनी तिला विमानात बसवले. बसल्यावर तिचा देह एकदंब दिव्य झाला. ते विमान आकाशात जाऊ लागले. राजदूतांनी हा घडलेला चमत्कार येऊन राजाला सांगितला. राजानेही ते विमान आकाशातून जाताना पाहिले. आकाशातून त्या स्त्रीची दृष्टी खाली इंद्राच्या विमानावर पडताच बरोबर इंद्राचे विमान आकाशाकडे झेपवले. शूरसेन राजाने संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा बारीकाईने सर्व काही अवलोकन केल्यावर कुलगुरू वसिष्ठांना बोलावून श्री गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात केली. हे व्रत पूर्ण झाल्यावर गणेशाने शूरसेनाला आपल्या लोकी आणण्यासाठी विमान पाठवले. त्याप्रमाणे देवदूत राजा स्वर्गात नेण्यासाठी आले. तेव्हा तो राजा देवदूतास म्हणाला, हे देवदूतांनो, माझ्या प्रजेला सोडून मी एकटा कसा स्वर्गात जाईल. सर्व स्वर्ग सुख सर्वजण उपभोगतील. जर तुम्ही माझ्या सर्व प्रजेला
माझ्या विमानात स्वर्गात नेत असाल तरच मी तुमच्या बरोबर येतो, असे राजाने सांगितले. देवदूतांनी त्याच्या राज्यातील सर्व प्राणीमात्रांना विमानात बसवले. राजासह स्वर्गात जाण्यासाठी निघाले, पण बसलेल्या माणसामध्ये एक कुष्ठरोग निघाला. एका माणसाला त्याची नजर वाईट होती, इंद्राच्या विमानावर पडली, त्यामुळे ते विमान काही वर जाईना. हे बघून देवदूतांनी त्या कुष्ठी माणसाला खाली उतरवले. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही जर माझ्या प्रजेला खाली नेत असाल तर मी स्वर्गात येणार नाही. तेव्हा त्याने कोणते पाप केले आहे ते मला आधी सांगा, की ज्या मनुष्याला कुष्ठरोग झालेला आहे त्याला खाली उतरवत आहे विमानाच्या, तर त्याने कोणतं पाप केलं होतं? मग त्यात कोणते पाप केले, आता त्याची कथा ऐका. मग देवदूत राजाला म्हणाला, पूर्वी गौड नावाचा राज्यात एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नीचे नाव शाकिनी. त्याला एक मुलगा होता. त्याचा विवाह एका कुलीन स्त्रीशी लावून दिला होता. तिचे नाव सावित्री होते, पण तिच्या नवऱ्याला वेश्येकडे जायची वाईट सवय होती. तो घरातील सर्व वस्तू विकून चोरी करून वेश्येस नेऊन देत असे आणि घरामध्ये चोरी झाली अशी बोमाबोम आरडाओरडा करत होते. त्याची ही वाईट वागून बघून वडिलांना दुःख वाटत असे. ते म्हणाले, बाळा, ज्याप्रमाणे चंद्राला कलंक लागला, ज्याप्रमाणे तू माझ्या कुळाला कलंक लावला आहेस. वडिलांचे हे बोलणे ऐकून मुलाला त्याचा राग आला. त्याने वडिलांच्या कमरेत लाथ मारून त्यांना खाली पाडून मारले. इतके मारले की त्यातच तो ब्राह्मण मरण पावला. इतके होऊनही तो मद्यप्राशन करून रात्री वेश्येकडे गेला. सकाळी जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले, तेव्हाही त्याने रागाने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. तिच्या डोळ्यातून भडाभडा रक्त वाहू लागले. अशा अवस्थेत तीही तात्काळ मरण पावली. अशा प्रकारे आपल्या आई वडिलांना त्याने ठार करून त्या पूर्वीप्रमाणे वेश्येकडे जाऊ लागला. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली, नाथ, आपण ब्राह्मण कुळात जन्म घेऊन असे अशोभनीय वर्तन करत आहात. या वेश्येपेक्षाही मी कितीतरी सुंदर आहे. तुम्हाला हवी तशी मला वागवा, पण हे नीच कृत्य करणे सोडा. पत्नीच्या त्या बोलण्याने तो भडकला. त्याने तिलाही लाथाबुक्क्यांनी मारून खल्लास केले. आई बाप पत्नी तिघही गेले. त्याने वेश्येकडेच आपला मुक्काम ठोकला. एक दिवस आपली काम वासना भागवण्यासाठी त्याने काल्वी नावाच्या ब्राह्मणीची स्त्री घरात एकटी बघून तिच्यावर बलात्कार केला. त्या ब्राह्मण स्त्रीने रागावून त्याला शाप दिला, तू माझे पतिव्रत्य भंग केले आहेस, त्याची शिक्षा म्हणून तुझ्या सर्वांगी कुष्ठरोग येईल. हा शाप तुला जन्मोजन्मी बांधेल. त्यामुळे त्याप्रमाणे त्याला कल्पवर्षापर्यंत असह्य पापयातना भोगल्या. त्यापुढे कमी होत आता या वेश्यकुलात जन्मास आला आणि शापामुळे तो कुष्ठरोगी झाला आहे. त्याच्या दृष्टीने हे विमान स्थिर झालेले आहे. कुष्ठी माणसाची कथा ऐकून शूरसेनाला मनोमन वाईट वाटले. त्यावर उपाय काय आहे? तेव्हा त्याने देवदूतांना विचारले. देवदूत म्हणाले, कुष्ठरोग्यात जर गजानन या 4 अक्षराचा मंत्र दिला तर त्याचा उद्धार होईल, त्याचा कुष्ठरोग सुद्धा नाहीसा होईल. म्हणून गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा, म्हणजे कुठलाही आजारपणा राहत नाही, आजारपणा नाहीसा होतो. तेव्हा राजाने त्या कुष्ठी माणसाच्या कानात गजाननाय नमः, गजाननाय नमः, गजाननाय नमः असा मंत्र 3 वेळा उच्चार केल्याबरोबर त्याचा देह सुंदर झाला, त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला आणि त्याने विमानात बसून स्वर्गलोकी नेले. मग नंतर शूरसेन म्हणाला, हे ब्रह्मदेवा, पूर्वी गणेशाची भक्ती कोणी केली, कशी केली ते पण मला सांगा. मग नंतर तुला परशुरामाची कथा सांगितली. असे बरेच काही प्रश्न शूरसेनाने विचारले. तर याच्यात असे हे संकष्टी चतुर्थीचे महात्म्याचे वर्णन होते, महात्म्याची कथा होती, व्रत होते आणि 21 नावं होती. दुर्वा का गणेशाला आवडतात. भरपूर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण संकष्टी चतुर्थी, अंगारिका चतुर्थी कशी करावी असे भरपूर काही आपण माहिती घेतली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त जणांना आपल्या ग्रुपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर टाका, म्हणजे ते सुद्धा हे संकष्टी चतुर्थीचे, अंगारिका चतुर्थीचे व्रताची महिमा, व्रताचे कथा, महत्त्व ऐकतील आणि ते पुण्याचे फळाची प्राप्ती तुम्हालाच मिळेल. म्हणून शेअर करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री गणेशा, गजाननाय नमः, वक्रतुंडाय हू काहीतरी कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं 2nd चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री गणेशा, जय श्री महाकाल.